2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अशा इंटरेस्टिंग सगळ्या युती आणि आघाडी झाल्यात ना, म्हणजे कोणाला जर म्हटलं असतं की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतं किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्याच्यासोबत शिवसेना एकत्र येऊ शकते, तर मला नाही वाटत कोणी विश्वास ठेवला असता. पण त्या सगळ्यातनं आपण आता इतके सावरलेलो आहोत. पण आता त्याला धक्का देणारी अजून एक इंटरेस्टिंग युती झालेली आहे आणि ती आहे भाजप आणि AIMIM ची युती. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यामधल्या अकोट नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या राजकारणाने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चांना तोंड फुटलंय. म्हणजे एकीकडे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत हातमिळवणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता अकोटमध्ये थेट MIM सोबत आघाडी करून सत्तेचा मार्ग निवडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या माया धुळे या खरं तर अकोटमध्ये नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, पण पक्षाला स्वबळावरती पूर्णपणे बहुमत मिळालं नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी सुरू केली ऍडजस्टमेंट आणि ती अशी केली की त्यांनी अक्कोट विकास मंच नावाची एक स्थापना केली. असा एक गट स्थापन केला आणि सध्या तिथे अक्कोट नगरपालिकेमध्ये 35 जागा आहेत. त्यातल्या 33 जागांसाठी निवडणूक झाली. 11 जागा भाजपला मिळाल्या. बहुमतापासून भाजप दूर राहिलं. आता सत्ता स्थापनेसाठी आता नगराध्यक्ष तर त्यांचा झाला, पण सत्ता स्थापनेसाठी नवीन समीकरणाचा शोध सुरू केला आणि त्यातच अक्कोट विकास मंचाची स्थापना केली आणि यामध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा MIM ला मित्र पक्ष म्हणून सहभागी करून घेण्यात आलं. आता खरं तर हे दोन्ही पक्ष हे राजकीय विचारसरणींमध्ये अगदी वेगळे आहेत, अगदी विरोधी आहे. मात्र तरीही या आघाडीमध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. अगदी भेळ झाली म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण भाजप, MIM, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पार्टी असे एकत्र आले. या आघाडीची अधिकृत नोंदणी नुकतीच अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आणि त्यामुळे खरं तर हे सगळं फार धक्कादायक असल्याचं समोर आलं. गटनेते म्हणून भाजपचे नगरसेवक असलेले रवी ठाकूर यांची निवड करण्यात आली. गटनेते म्हणून त्यांना आता हे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि या आघाडीतल्या सगळ्या नगरसेवकांना आता भाजपचा व्हीप पाळणं बंधनकारक असणार आहे. 13 जानेवारीला होणाऱ्या नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीमध्ये ही आघाडी आता एकत्रितपणे मतदान करणार आहे. सध्याच्या 33 सदस्य आहेत त्या नगरपालिकेमध्ये आणि आघाडीचे एकूण 25 सदस्य झालेले आहेत आणि नगराध्यक्षा म्हणून माया धुळे या 26व्या सदस्य आहेत. त्यामुळे अर्थातच या आघाडीला जे आहे ते बहुमत प्राप्त झालेलं आहे. मात्र ही आघाडी खरंच वैचारिकदृष्ट्या योग्य आहे का आणि ज्या कारणाने ही मतं मागतात त्या कारणांना त्या लोकांचं खरं तर म्हणजे त्यांची एक फसवणूक आहे असं वाटतं का? हा खरं तर प्रश्न आहे. MIMचे सर्वाधिक 5 नगरसेवक जे आहेत तर ते तिथे निवडून आलेले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक हे आता विरोधी बाकांवरती बसणार आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत MIMच्याच उमेदवार असलेल्या फिरोजाबी सिकंदर राणा यांचा